गांधी बड़वा है, राहुल गांधी बड़वा है, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, नीम का पत्ता कड़वा है, राहुल गांधी बड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, राहुल गांधी बड़वा है, नीम का पत्ता नीम का पत्ता कड़वा है, राहुल गांधी बड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, राहुल गांधी बड़वा है, राहुल गांधीचे करायचे काय, राहुल गांधीचे करायचे काय, खाली डोक्यावर पाय, राहुल गांधीचे करायचे काय, खाली डोक्यावर पाय, नीम का पत्ता कड़वा है, राहुल गांधी बड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, राहुल गांधी बड़वा है, एकनाथ शिंदे साहेबांचा, विजय असो, एकनाथ शिंदे साहेबांचा, विजय असो, अरे नीम का पत्ता कड़वा है, राहुल गांधी बड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, राहुल गांधी बड़वा है, अरे या राहुल गांधीचे करायचे काय, खाली डोक्यावर पाय, राहुल गांधीचे करायचे काय, खाली डोक्यावर पाय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधीचे करायचे काय, खाली डोक्यावरती पाय, राहुल गांधीचे करायचे काय, खाली डोक्यावरती पाय, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे नीम का पत्ता कड़वा है, राहुल गांधी बड़वा है, नीम का पत्ता कड़वा है, राहुल गांधी बड़वा है, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. जिल्हा प्रमुख शिंदे गटाच्या दिल्लीमध्ये जे युथ काँग्रेसनी जे कृत्य केलं अर्धनग्न होऊन ते एक शर्मनाक गोष्ट होती. ज्या प्रकारे त्यांनी ते कृत्य केलं, कारण की AI हे आमच्या देशासाठी फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये बघा, शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शेतीसाठी किंवा अन्य किती पण विभाग असेल त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा आपला देश वाढून राहिला, जेव्हा आपला देश तरक्की करून राहिला, त्यामध्ये असं विघ्न आणायचं हे काँग्रेस पार्टीने या अगोदर पण केलेलं आहे. तुम्ही बघत असाल, या अगोदर मोदी साहेबांच्या नेतृत्वात काही मिशन झाले. मागे जेव्हा पुलगामा हे झाला तेव्हा पण त्यांनी म्हटलं जे आपले सिपाही होते त्यांच्यावर पण आरोप लावला का नाही, हे असं घडलेलं नव्हतं. ही फक्त एक योजना होती. जेव्हा की आपले किती शिपाई शहीद झाले, त्याच्यामध्ये किती मोठा अपघात झालेला होता, तरी पण त्यांना जेव्हा काही म्हणजे आपल्या देशामध्ये चांगलं होतात, कोणी चांगलं काम करतात, त्यांच्या विरोधात ते राहुल गांधी उभे राहतात आणि ते बोलतात. आज कोणत्या टाईपनं तुम्ही आंदोलन करता? आज आम्ही राहुल गांधीचा निषेध करत आहे. जो राहुल गांधींनी जे एक दिवसा अगोदर ट्रेनिंग दिलेली होती युथ काँग्रेसला, कारण की आमच्या माहिती अनुसार राहुल गांधींनी एक दिवसा अगोदर बोलवलं युथ काँग्रेसच्या मुलांना आणि त्यांना सांगितलं की अर्धनग्न होऊन सगळ्यांचे आकर्षण आपल्यावर करा आणि तो प्रोग्राम रद्द झाला पाहिजे, ज्या प्रोग्राममध्ये ते गेलेले होते. तर त्याप्रमाणे राहुल गांधींनी अगोदर पहिले स्वतःचे कपडे काढले, स्वतः ते आपल्या कार्यकर्त्यासमोर नागडे झाले. त्यानंतर हे दुसऱ्या दिवशी त्यांना त्या कार्यकर्त्यांनी निर्भय होऊन तिथे हे कृत्य केलं. पण हे आम्ही त्यांचा निषेध करतो, अशा नेत्यांचा निषेध करतो जे आपल्या देशासाठी जे हितामध्ये राहते ते न करता जे देशाला बुडवण्याचे काम करतो तो राहुल गांधी करतो. काय इशारा देता तुम्ही? हमारा यूथ कांग्रेसला हाच इशारा है कि अभी संभल जाओ. अगर अभी नहीं संभले तो हम संभाल लेंगे, और जब हम संभालने पे लगेंगे तो फिर उस समय तुम दिखोगे नहीं कहीं. सौ मनीषा पापड़कर, जिल्हा प्रमुख शिवसेना नागपूर. आज आम्ही युवा सेना, आमचे जिल्हा प्रमुख आहे शरद भाऊ सरोदे यांच्या नेतृत्वामध्ये सर्व आमची युवा टीम आणि महिला आघाडी इथे उपस्थित झालेलो आहोत. आणि विषय असा आहे की दिल्लीमध्ये जे युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे तिथलं प्रगती मैदान आहे आणि AI समिटमध्ये अर्धनग्नमध्ये जे आंदोलन त्यांनी केलेलं आहे त्या निषेधार्थ आम्ही इथे जमलेलो आहोत. युथ काँग्रेसवाल्यांनी किंवा राहुल गांधी यांनी देशाची प्रतिमा खराब करण्याचं काम केलेलं आहे. तसंच हा देश जो आपला भारत देश आहे
तो अस्थिर करण्याचा प्रयत्न त्यांनी युथ काँग्रेसवाल्यांनी केलेला आहे. आणि आपण बघितलं आहे की आपला देश आज प्रगती पथावर आहे आणि त्याला प्रत्येक वेळेस ज्या ज्या विषयामध्ये आपले मोदी साहेबांनी जेव्हा काही चांगले निर्णय या देशवासियासाठी घेतले त्यावेळेस नेहमी या काँग्रेसवाल्यांनी विरोधच केलेला आहे. आणि आता सुद्धा आपण बघितलंय की देशाची प्रतिमा जे बाहेरच्या देशाचे जे पाहुणे आले होते त्यांच्यासमोर आपली देशाची प्रतिमा खराब करण्याचं काम या युवक काँग्रेसवाल्यांनी केलं आहे आणि त्याचा आम्ही निषेधच करतो आहे. यापुढे जर यांचं असंच कृत्य जर समोर जर राहिलं तर हे काँग्रेसचे जे जेवढे ऑफिस आपल्याला दिसत आहे ते फोडण्याचं काम आम्ही युवा सेनेतर्फे आणि महिला आघाडीतर्फे करणार आहोत. आपला भारत देश जो आहे हिंदू संस्कृती आणि मराठी संस्कृती जपणारा आपला देश आहे आणि सर्व धर्म समभाव आपण सगळ्यांना घेऊन चालणारा हा देश आहे. आणि युथ काँग्रेस किंवा काँग्रेस हे नेहमी जातीभेद करणारे आहे आणि जातीवाचक किंवा असं कुठलंही देशाची परिस्थिती कशी अस्थिर करता येईल, जातीमध्ये कसं तेढ निर्माण करता येईल हे काम युवक काँग्रेसवाल्यांनी आतापर्यंत केलेलं आहे.